मी हे काय ऐकतोय? त्या मंजिरी थोरातचा खून? डोकं बधीर झालंय माझं. ही बातमी जेव्हा मला कळली ना, पहिल्यांदा तुझा विचार डोक्यात आला. तुझे आणि तिचे वैयक्तिक संबंध होते ना. वामन, याच विषयी मला थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. एक सल्ला हवा होता. माझा कशासाठी? वामन, मंजिरीचा खून झाला त्याआधी मी तिला भेटलो होतो आणि मला वाटतं तिला जिवंत पाहणारा मी शेवटचा होतो. अरे तू काय बोलतोयस काय दादा? या बाबतीत आम्ही लीगल ऍडवाइस घेतोय, पण ऍज अ लॉयर कॅन यू प्लीज सजेस्ट व्हॉट कॅन बी डन? मी तोच विचार करतोय. दादा, तुम्ही दोघांनी जेव्हा भेटायचं ठरवलं तेव्हा आम्ही भेटतोय असं दुसऱ्या कोणाला सांगितलं होतंस? किंवा तुम्ही भेटलात तेव्हा इतर कोणी तिथे तुम्हाला पाहिलं? मी तिला भेटलो तिथे फारशी माणसं नव्हती, त्यामुळे आम्हाला कोणी पाहिलं असेल असं मला वाटत नाही. खरं तर वैरी तुम्ही तिथे असायला हव्या होता. आता तुम्हाला दिसतंय ना की इथे काय चाललंय. रोज नवनवीन संकट येत आहेत. त्यांनाच तोंड देता देता सगळी शक्ती खर्च होतीये. म्हणूनच अगदी 5 मिनिटात मला काय ते बोलायचंय. बोला ना वहिनी साहेब, तुमच्यासाठी तेवढा वेळ आहे माझ्याकडे. वाकणीस वकिलांशी बोलणं झालं का? हो साहेब. वहिनी साहेब, मी थोड्या वेळानंतर तुमच्याशी बोललो तर चालेल? तिच्याशी कधीही बोललं तरी चालेल. तिच्याकडे वेळच वेळ आहे. कधीही बोला तिच्याशी. निघ. तुला काय बोललो ते कळत नाही का? निघ. बोला वाकणीस, काय म्हणाले वकील? साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून पोलिसांकडे जाण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण मंजिरीला तुम्ही भेटायला गेला होता हे फारसं कोणाला माहिती नाहीये. पण सध्या अनेक प्रकरणांमध्ये तुमची चौकशी चालू आहे. अशा परिस्थितींमध्ये तुम्ही स्वतःहून पोलिसांकडे जाणे योग्य नाहीये. कारण असं जर केलं तर पोलिसांचा तुमच्यावरचा संशय वाढेल. त्यांना वाटेल तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी हा डाव खेळताय. त्या रात्री जेव्हा मंजिरी बाहेर गेली तेव्हा तुमच्याशी काही बोलणं झालं का तिचं? नाही म्हणजे कुठे कुठे जातीये, कुणाला भेटणार आहे आणि समाजाला तुझी किती गरज आहे मला नाही माहित. पण मला तुझी खूप गरज आहे. आपण ना दोघी आपल्या गावाला जायचं, मजा करायची. पण जशी जशी मी मोठी होत गेले तसा तसा तुझा कामाचा व्याप वाढत गेला आणि तुला कधी सुट्टीच मिळाली नाही. अगं पण आता मी तुला शब्द दिलाय, आपण नक्की जाऊया. ओके माई, मग मीही कुठल्याही प्रकारची कुरकुर न करता येईल महिनाभर. प्रॉमिस? प्रॉमिस. माई, अगं वाजले बघ किती. मला खूप उशीर झालाय, मी येते. बाय बाय. अगं पण चाललेस कुठं? आल्यावर सांगते. एवढं बोलून मंजिरी निघून गेली. कशामुळे झालं असेल असं सगळं? याबद्दल मला कसं काही माहिती असेल? साहेबांशी बोलून बघितलं का तुम्ही? नाही म्हणजे त्यांना काही माहिती असेल तर म्हणून. कारण ते ओळखत होते ना तिला. सविताताई, एखादा जवळचा माणूस गेलं तर लोक लगेच त्याचं काय झालं कसं झालं अशी चौकशी नाही करत. आम्ही ज्या व्यक्तीशी मैत्री करतो तिला अर्ध्या वाटेवर कधीच सोडून जात नाही. तुमच्या आयुष्यातलं तिचं महत्व, तिचं स्थान, या सगळ्या गोष्टींची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. आणि म्हणूनच मंजिरीचं अपूर्ण कार्य पूर्ण करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे तिच्या मारेकऱ्याला शोधणं. आणि आमचे अनुयायी तिच्या मारेकऱ्याला नक्कीच शोधून काढतील. तो सापडला तरी मंजिरी परत येणार आहे का? ती जरी परत आली नाही तरी सुद्धा तिच्या मृत्यूनंतर तिला न्याय मिळेलच हे आमचं आश्वासन समजा.